भाजीपाला समजाच्या घरी जात आहे, गरीब राहो मोठं राहो अमीर राहो समजे राहो समजा तोंडात जाते भाजीपाला, आणि हे भाजीपाला समजा गटारी पडलेला भाजीपाला आहे, कसं खावं सांगा। त्याला धुवून तरी आणतात बाजारामध्ये, काय शॅम्पू लावा का साबण लावा का सोडा लावायला, काय करणार सांगा पर्याय त्याला, तुम्ही सांगा ना। अशाच पद्धतीने आपण आता हे भाजीपाला विकणार आणि हे प्रत्येकाच्या घरामध्ये जाणार असं भाजीपाला पाण्यानं धुवून विकत असेल का? विकतात, काय लय घाण झालं असलं तर विकतात ना, काय न धुवायचा कंटाळा आला तर ते तसंच विकतात। आता अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे, अतिशय गटारीचं पाणी आहे, सडलेला कचरा आहे। अशा अवस्थेमध्ये त्या शेतकऱ्यांनी कमवलेलं पिकवलेलं पालेभाज्याचं जर इथं अशा पद्धतीची दुरावस्था होत असेल आणि ती भाजी आम्ही आमच्या घरी नेऊन अतिशय ताजी आहे म्हणून जर खात असू तर आमचं आरोग्य काय आहे होईल याची मला जरा भीती वाटते। ही भाजी घरात नेऊन खायचं म्हणजे अवघड आहे सर, रोगाला बळी आमंत्रणाचं काम आहे। आणि मार्केटला जागा सुद्धा नाही सर, जागेची व्यवस्था झाली तर आम्हाला लातूरला माल न्यायची गरजच पडणार नाही। आम्ही आता लातूर सोलापूर न्यायची गरज पडलेली आहे आम्हाला सर, एवढे त्या ठिकाणी झाला तो भाजीपाला अख्ख्या मार्केटमध्ये अख्ख्या तालुक्यामध्ये विकला जातो आणि त्याच्यामुळं इथं राहणारे तहसीलदार असतील, एलडीएम असतील, पोलीस स्टेशनचे निरीक्षक असतील, डीवायएसपी असतील, सर्वसामान्य जनता सोडा एवढे प्रशासनातले अधिकारी असताना यांच्या घरी सुद्धा त्यातला भाजीपाला जातो। नगरपंचायतचे सीओ झोपलेत का, इथले आमदार झोपलेत का, तुम्ही इथली चौकशी केली पाहिजे। इथं अशा घाणेरड्या अवस्थेमधली भाजी घेऊन आज सर्व या ठिकाणच्या तालुक्यातील शहरातील सर्व अधिकारी कर्मचारी व सर्वसामान्य लोकांचं जीवन आज धोक्यात आलेलं आहे। 1 सप्टेंबरला सर्व शेतकरी आणि वंचित बहुजन आघाडी समाज ब्रिगेडच्या वतीनं आम्ही तहसील कार्यालयाच्या समोर रास्ता रोको आंदोलन केल्याशिवाय आपण दिलेल्या निवेदनाविषयी आणि त्याच्यात आपल्या ज्या मागण्या आहेत त्याच्या अनुषंगाने आपल्या नगर परिषद उमरगा यांना आपण तात्काळ कार्यवाहीस पत्र देतो। मी स्वतःही त्यांच्याशी वैयक्तिक बोलून घेतो। आता बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। धाराशिव जिल्ह्यातून उमरगा शहर आणि परिसरातील नागरिकांच्या घरात दररोज स्वयंपाकघरात जो काही भाजीपाला जातोय तो अत्यंत दुर्गंधित, गलिच्छ आणि नाल्याच्या सांडपाण्याच्या आणि सडलेल्या कचऱ्याच्या संपर्कातून येतोय। उमरगा शहरातील भाजी मंडई ही मुळात अशा गलिच्छ परिसरात असल्यामुळे वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड आणि संतप्त शेतकरी यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे। पाहुयात एनटीपी न्यूज मराठीचा हा विशेष रिपोर्ट। शहरातील जुन्या सरकारी दवाखाना मैदानात गेल्या काही वर्षांपासून दररोज पहाटे फळे, पालेभाज्यांचा लिलाव होतो। या परिसरात गटारीचे घाण, सांडपाणी आणि सडलेल्या कचऱ्याचा ढिगारा पसरलाय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे। अशाच ठिकाणी शेतमाल, भाजीपाला आणि फळांचा लिलाव करण्यात येत आहे। शहरातील नागरिकांसह शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या घरी याच दुर्गंधीयुक्त परिसरातील भाजीपाला जातो। परिणामी सर्वांचेच आरोग्य धोक्यात आले आहे, त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे। याबाबत सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते रामभाऊ गायकवाड आणि संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष अण्णासाहेब पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना उमरगा तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन दिले। यावेळी मयुरी पैलवान, रोहिदास वाघमारे, राजेंद्र एवते, मौला बागवान, सिद्दीक मकानदार आदी पदाधिकारी, शेतकरी, आडती उपस्थित होते। त्या ठिकाणी सर्व या तालुक्यातील शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये लूट होते। त्या शेतकऱ्याकडून 10% कमिशन घेतलं जाते। हे नेमकं हे शेतकऱ्याची लूट कशामुळे होत आहे याच्यावर प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार आहे का नाही हा आमचा सवाल आहे। एकदम असं घाणेरड्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना भाजीपाल्याचा व्यवहार करावा लागतोय आणि त्या ठिकाणी चिखल, घाण, गटारीतलं पाणी एकदम सडलेल्या अवस्थेमध्ये आज कचऱ्याचा त्या ठिकाणी ढीग साठलेला आहे आणि अशा परिस्थितीत त्या ठिकाणी ह्या भाजी मार्केटचा लिलाव पहाटे 4 वाजल्यापासून चालू आहे राहतोय। तर मग या तालुक्यात आज तहसीलदार राहत आहेत, उपविभागीय अधिकारी राहत आहेत, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहत आहेत, डीवायएसपी राहत आहेत, अनेक सर्व विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी राहत आहेत। हे अशा घाणेरड्या अवस्थेमधली भाजी घेऊन आज सर्व या ठिकाणच्या तालुक्यातील शहरातील
सर्व अधिकारी कर्मचारी व सर्वसामान्य लोकांचं जीवन आज धोक्यात आलेलं आहे. त्यांचं आरोग्य आज फार मोठ्या भयानक अवस्थेमध्ये आज जीवन जगत आहेत. आज दवाखान्याला रांगा लागलेल्या आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आमचं तहसीलदार मार्फत आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की ही सर्व व्यवस्था या ठिकाणी तात्काळ व्यवस्थित करून इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. इथल्या सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ आणि त्या ठिकाणी चांगला दर्जेदार भाजीपाला मिळाला पाहिजे. त्यासाठी त्या ठिकाणचं जे गलीचं आणि घाणेरडं जे मैदान झालेलं आहे ते तात्काळ त्या ठिकाणी व्यवस्थित करावं. अन्यथा आम्ही येणाऱ्या 1 सप्टेंबरला सर्व शेतकरी आणि वंचित बहुजन आघाडी समाज ब्रिगेडच्या वतीनं आम्ही तहसील कार्यालयाच्या समोर रास्ता रोको आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. त्या उमरग्याचं अख्खं पाणी त्या परिसरातून जातं. अशा परिस्थितीत भाजीपाला विकला जातो. आणि या उमरगा शहरामध्ये हा तालुका आहे. या तालुक्यामध्ये एवढी घाण परिस्थिती त्या ठिकाणी झाला तो भाजीपाला अख्ख्या मार्केटमध्ये अख्ख्या तालुक्यामध्ये विकला जातो. आणि त्याच्यामुळं इथं राहणारे तहसीलदार असतील, एलडीएम असतील, पोलीस स्टेशनचे पीए निरीक्षक असतील, डीवायएसपी असतील, सर्वसामान्य जनता सोडा, एवढे प्रशासनातले अधिकारी असताना यांच्या घरी सुद्धा तिथला भाजीपाला जातो. आणि आज परिस्थिती उमरगा तालुक्यामध्ये प्रत्येक दवाखाना गच्च आहे. लहान लहान लेकरं दवाखान्याला बाहेर दवाखाने गच्चात बाहेर हॉस्पिटलची वाट डॉक्टर कधी मध्ये बोलवतात याची अपेक्षा याची वाट बघत आहेत. का परिस्थिती निर्माण होती आहे? इथलं प्रशासन झोपलंय का? इथलं नगरपंचायतचे सीओ झोपलेत का? इथले आमदार झोपलेत का? तुम्ही इथली चौकशी केली पाहिजे. इथंच शेतकऱ्याच्या असेल सर्वसामान्याच्या घरावर भर दिवसा दबड येण्याची शक्यता झालेली आहे. तुम्ही काय करत आहात? प्रशासन म्हणून किंवा इथलं शासन म्हणून आणि इथले आमदार स्थानिक म्हणून तुमची घ्यायची जिम्मेदारी, तुमचं लक्ष कुठं? अरे काय परिस्थिती उमरगामध्ये चालली गेली आहे? एवढी वाईट परिस्थिती, भयंकर जर परिस्थिती होत असेल आणि तुम्ही जर झोपेचं सोंग घेत असेल तर तुम्हाला हा अण्णासाहेब पवार जागा केल्याशिवाय थांबणार नाही. येत्या 1 तारखेला या तहसील कार्यालयासमोर रस्ता रोका करून वंचित बहुजन आघाडी असेल, संभाजी ब्रिगेड असेल, विविध सामाजिक संघटना असतील यांच्या माध्यमातून रस्ता रोको करू आणि प्रशासनाला जागा करून या उमरगा लोहारा तालुक्यातील इथल्या जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम करू. आणि या उमरगा शहरामध्येच नाही, महाराष्ट्रामध्ये सगळ्या बाजारपेठामध्ये फक्त व्यापाऱ्याकडून कमिशन घेतलं जातं, पण इथली नगर परिषद इथल्या शेतकऱ्याकडून सुद्धा 10% कमिशन घेते. अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. अरे तुम्ही इथल्या नगर परिषदच्या कामातून तर कमिशन आणतात, पैसे आणतात, पण शेतकऱ्याला तरी सोडा. अरे निदान शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा ज्याला म्हणलं जातं त्याला तरी निदान सोडा. त्याच्याकडून त्याला 10% कमिशन घेता. म्हणून इथं तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं. त्यांच्या मार्फत मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांना यात घेऊन निवेदन दिलं. सर्वांनी याच्यावरती लवकरात दखल घेऊन शेतकऱ्याचं कमिशन कुठंच नाही तुम्ही बंद करा, नाहीतर तुम्हाला त्याच ठिकाणी त्याच जागेवरून धडा शिकवला जाईल. हा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अण्णासाहेब पवार तुम्हाला सांगतो. एनटीपी न्यूज मराठीने प्रत्येक शहरातील या भाजी मंडईमध्ये दिनांक 19 ऑगस्ट रोजी पहाटे 6:30च्या दरम्यान जाऊन पाहणी केली असता खूपच दयनीय दुरावस्था आढळून आली. मुळात या भाजी मंडईमध्ये प्रवेश करताना दुर्गंधीत सडलेल्या चिखलमय कचऱ्यातून प्रवेश करावा लागला. याच चिखलावर ठिकठिकाणी पालेभाज्या आणि फळभाज्या ठेवल्याचे निदर्शनास आले. बऱ्याच भाजीपाल्यावर नाल्याचे सांडपाणी उडालेले आणि चिखलाने माखलेले कॅरेट दिसत होते. यावेळी येथील काही भाजी खरेदी विक्री करणाऱ्यांसोबत आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांनी बातचीत केली आहे. पाहूयात काय आहेत त्यांच्या प्रतिक्रिया. काय म्हणजे गटरीचं सांडपाणी आणि सडलेल्या कचऱ्यावर सगळं भेंडी काय पाणीच थांबले आणि काय करावं? किती जण घाण वास का बोलवलेलं? काय हे पाणी थांबल्यामुळे पाण्याचा वास घाण येतं का? पाणी कुठं जायला रस्ताच नाही ना, एकाच ठिकाणी थांबलंय. मग हे तुमच्या भेंडीवर सगळं हे जे काही थेंब पडलेले दिसतात कचरा कोंडीचं, आपण इथं भर घालून घेतलं तरी मग आता लोकांना विकताना ते धुवून निघतं का? बऱ्याच ठिकाणी कोथिंबीर आहे, मेथी आहे, सगळं गलिच्छ त्या ठिकाणी उडलेलं दिसतं भाजीपाल्यावर. प्रवेश कसं वाटलं? प्रवेश करताना पूर्ण गटरीचं आणि नाल्यांचं पूर्ण वास येऊ लागलाय, दुर्गंधित पूर्ण वास येऊ लागलाय. आता काय घेण्यासाठी आलं? भाजी कोथिंबीर. आता भाजीपाला कुठे ठेवलेला आहे? काय तर तुमच्या समोर आहे, ते कुठं ठेवलंय बघा. हे पूर्ण चिखलामध्ये ठेवलेलं आहे. गटर आहे बाजूला, गटरीचं पाणी पूर्ण येतं इथे. भाजीपाला कोथिंबीर म्हणजे दररोजचं दैनंदिन जीवनामध्ये जे उमरगेकर घेतात भाजीपाला आपल्या घरामध्ये, अक्षरशः नाल्याच्या बाजूला सडलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये हे दिसून येतं. दुर्गंधीत असं अक्षरशः उभारू वाटत नाही सर. तर तुम्ही हे भाजीपाला असंच तुम्ही बाजारामध्ये विकतात का? आम्हाला काय करणार? दैनंदिन अवस्थाच अशी आहे ना मार्केटची. कायला धुवून तरी आणताय बाजारामध्ये? काय शॅम्पू लावा का साबण लावा का सोडा लावायला? काय करणार सांगा? पर्याय त्याला
तुम्ही सांगा ना. ही भाजीपाला सगळ्याच्याच घरात जात आहे, उमरग्यात विकता आम्ही. आणि या घाणीचं कुठं ना कुठं अंश या भाजीपाल्यावर तर नक्कीच असणार आहे. हे असंच विकणार का तुम्ही भाजीपाला? डोक्यात फिरून विकून मग पुन्हा सांच्या पारी राहिल्याला मग रोडला बस. ठीक आहे जाऊ. मग भाजी कोणती आहे? पत्तागोबी. पत्तागोबी. तर पूर्ण गटरीचं जे दुर्गंधित सांडपाणी आहे, कचऱ्याचं सडलेला कचरा, हे भाजीपाल्यावर कुठं ना कुठं लागते का नाही? थोडं लागते. अरे हे अशाच पद्धतीने आपण आता हे भाजीपाला विकणार आणि हे प्रत्येकाच्या घरामध्ये जाणार असं भाजीपाला. एवढं दररोज तुम्हाला एवढा घाणेरडा पाणीतून मार्ग काढत तुम्हाला यावं लागतं. कसं वाटतं भाजीपाला गेला? विलाज नाही यावंच लागत, का करावं? विलाजच नाही, आल्याशिवाय भाग नाही ना. म्हणजे मला काय म्हणायचं, आता अशा दुर्गंधित सांडपाण्यातलं सडलेल्या कचऱ्याचं जिथं एवढं दुर्गंध येतं अक्षरचा उभा वाटत नाही या ठिकाणी, अशी परिस्थिती जिथं लागलेला कुठंतरी भाजीपाला हे पूर्ण उमरगा शहरामध्ये विकलं जातं. आता दक्षताच कोण घेत नाही. आता आल्याशिवाय भागच नाही, का करा? आम्ही तर विलाजच नाही. आम्ही होता होईल तेवढं चांगलं ठेवतो, पुसून आपलं चेक करून येण्याचा प्रयत्न करतो आम्ही. बरं, तुम्ही एक असं म्हणता की पाण्यानं धुवून, प्रत्येक जण तसं पाण्यानं धुवून विकत असेल का? विकतात. काय लय घाण झालं असलं तर विकतात ना, काय न धुवायचा कंटाळा तर ते तसंच विकतात. म्हणजे न कळत थोडाफार जर कचरा उडालेला असेल, घाण सांडपाणी, तर ते तसंच विक्री होतं. तसं स्वतः तर आम्ही करत नाही, स्वच्छ करायचं करूनच विकतो आम्ही स्वतः. क्या बोल रहे थे? क्या फायदा? कुछ फायदा नहीं करको, बैठने को जगह नहीं, वहाँ खाने को जगह नहीं. देखो एक ऐसा बोलते मार्केट है, ये आखिरी फालतू मार्केट है. ना नगर पास अच्छी नाही, ना कोणची अच्छी नाही. हा टेस्टी लागतं का नगर इथलं आपल्या गटारीमधलं? बघा असेल तर तुम्हाला चांगला, तुम्ही चांगलं खावा. बघा कसलं, बघा ये उमरग्याचं हे मार्केट यायला बघा. हे असली हाल आहे मार्केट हातची ना. कोणतं उमरगा काय सुविधा नाही, काय नाही बघा. उमरगात काय सुविधा नाही बघा. हेच भाजीपाला समजायच्या घरी जात आहे. गरीब राहो, मोठं राहो, अमीर राहो, समजे राहो, समजा तोंडात जाते भाजीपाला. आणि हे भाजीपाला समजा गटारी पडलेला भाजीपाला आहे. कसं खावं सांगा? ही भाजी घरात नेऊन खायचं म्हणजे अवघड आहे सर. रोगाला बळी आमंत्रणाचं काम आहे सर. याच्याविषयी नगरपालिका मनावर घ्यायला तयार नाही. अनेक वर्षापासूनची समस्या आहे, याच वर्षी नाही सर, कायम वर्षाला हेच अवस्था इथं. का होणं अपेक्षित आहे असं वाटतं तुम्हाला? इथं व्यवस्थित भाजी मार्केटसाठी जागा पाहिजे. परत हे घाणीचं साम्राज्य असायला नको आहे. तुम्ही भाजी घ्यायला आलात का? हा, भाजी घ्यायला आलो. मग भाजीला घ्यायला येत असताना तुम्ही पाहिलं, तुम्हाला नाकाला रुमाल लावून भाजी घेत होता, असं का? सर घाण फार आहे, वास फार घाण येतं इथं. ह्याच्यात आल्यासारखं होतं. एवढी दुर्गंधी आहे सर, ती भयानक दुर्गंधी येतं. मध्ये आलं की मध्ये येऊ वाटतच नाही. आणि दररोज 2 वाजता यावं लागतंय. भाजी मार्केटचा टाइम 3 वाजता आहे साहेब. शेतकऱ्याची एवढी अडचण मोठी आहे की टायमिंग सर चुकीचं आहे. कारण तर झोपेतून उठायचं यायचं आणि पुन्हा इथं आलं की एवढी दुर्गंधी यायची की ह्या घाणीत जर हिंडायचं म्हणलं की साहेब दवाखान्याला एवढे पैसे घालावे लागतात. भाजी विकलेली सुद्धा भरती होत नाही, एवढे पैसे घालावे लागतंय. आणि दररोजच आहे साहेब, एक दिवसाचं नाही. इथं गाडी लावायला जागा नाही, भाजीपाला ठेवायला जागा नाही. एवढी मोठी अडचण आहे होते सर. चिखलात ठेवणे, असं चिल्लेला ठेवणे आणि असंच घेऊन जाणे आणि असंच विकणे, त्याला धुणे नाही, काही नाही. आणि आता घेणारे काय बघणार आहेत? हे चिकूला कशातून आणले काही बघत नाहीत. आणि शेतकऱ्याची एवढी अडचण आहे सर. इथं यायचं आणि हे भाजीपाला ठेवायचं. आणि आता इतर राज्यामध्ये सर कसं आहे, कमिशन हे व्यापाऱ्याकडनं घेतलं जातं आणि इथं कमिशन आहे ते शेतकऱ्याकडनं घेतलं जातं सर. आता लातूर, आम्ही आता इथं भाजीपाला आणायचा कमी करून एवढ्या लांब आम्ही लातूरला जातो. तुम्ही कोणतं गाव नेता इकडं? चिरेवाडी सर. बरं, दररोज भाजीपाला? दररोज भाजीपाला घेऊन येतो सर. आता या ठिकाणी म्हणजे शेतकऱ्याकडून कमिशन घेतलं जातं? हा, शेतकऱ्याकडून कमिशन घेतलं. कोण घेतं आणि किती टक्के घेतात? आणि आडतीवाला घेतात सर. 10% कमिशन घेतलं जातं. 100 रुपये जरी खरेदी झाली तर 10 रुपये आडतीवाला द्यावं लागते सर, हमाली सोडून. आणि इतर जिल्ह्यामध्ये? इतर जिल्ह्यामध्ये सर व्यापाऱ्याकडनं घेतलं जातं. फक्त हमालीच घेतात आमच्या शेतकऱ्याकडून. मग हे तुम्ही शेतकरी काय एवढं शांत बसला? काय सर, कितीही जर वेळोवेळी ही बे देऊन सर कोणीच दखल घ्यायला तयार नाही. तर राजकीय दखल घ्यायला नाही, प्रशासन दखल घ्यायला नाही आणि मार्केटला जागा सुद्धा नाही सर. जागेची व्यवस्था झाली तर आम्हाला लातूरला माल न्यायची गरजच पडणार नाही. आम्ही आता लातूर सोलापूर न्यायची गरज पडलेली आहे आम्हाला सर. एवढं आमच्या ग्रामीण भागातला शेतकरी अतिशय घाम गाळून कष्टाने पालेभाज्या पिकवतो आणि त्याची अवस्था इथं जर मातीमोल होण्यासारखी जर असेल, इथं जर आपण परिस्थिती बघितली, त्या शेतकऱ्याच्या कष्टाची चीज काय आहे इथं वाटत नाही आहे.
कारण आता अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे, अतिशय गटारीचं पाणी आहे, सडलेला कचरा आहे. अशा अवस्थेमध्ये त्या शेतकऱ्यांनी कमवलेलं पिकवलेलं पालेभाज्याचं जर इथं अशा पद्धतीची दुरावस्था होत असेल आणि ती भाजी आम्ही आमच्या घरी नेऊन अतिशय ताजी आहे म्हणून जर खात असू तर आमचं आरोग्य काय होईल याची मला जरा भीती वाटते. सर, काय होणं अपेक्षित आहे असं वाटतं सर? इथं चांगल्या पद्धतीने एक भाजी मंडई असावी जिथं भाजीचा लिलाव होतो, जेणेकरून स्वच्छ ताजी भाजी आमच्या उमरगावासियांना मिळेल आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहील या दृष्टीनं सगळ्यांनी प्रयत्न करावा असं माझं व्यक्तिगत मत आहे. एकीकडे म्हणायचं शेतकरी आमचा राजा आहे, आपला भारत हा शेतीप्रधान आहे, म्हणजे शेतकऱ्याला एवढं महत्व द्यायचं आणि बाकीच्या राज्यांमध्ये बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जर शेतकऱ्याची पिळवणूक होत नाही आणि ती आपल्या जिल्ह्यात जर होत असेल तर ह्याच्यावर दुर्दैव काय शेतकऱ्याचं, असं माझं मत आहे. शेतकऱ्याची पिळवणूक थांबली पाहिजे. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल हा ग्राहकापर्यंतच गेला पाहिजे, मध्ये कुणीही त्याच्यामध्ये गाळा मारू नये असं माझं व्यक्तिगत मत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या कारणांमुळे नाहक आर्थिक भूर्दंड सोसावा लागत असून येथील कचऱ्याचे ढिगारे हटवून नाल्यातील सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, परिसरात खडकाचा भराव टाकून स्वच्छ आणि प्रशस्त जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची आडत्यांकडून कमिशनच्या नावाखाली होणारी आर्थिक लूट तात्काळ थांबवावी, अन्यथा दिनांक 1 सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सर्वांचेच कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आहेत अशा पद्धतीनं निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर आपल्याकडून काय उपाययोजना आखण्यात येणार आहेत? आपण दिलेल्या निवेदनाविषयी आणि त्याच्यात आपल्या ज्या मागण्या आहेत त्याच्या अनुषंगाने आपल्या नगर परिषद उमरगा यांना आपण तात्काळ कार्यवाहीस पत्र देत आहोत. साफसफाई करण्यासाठी तसेच बाकीचे आपले जे मुद्दे त्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाहीस त्यांना आज आपण पत्र देत आहोत आणि मी स्वतःही त्यांच्याशी वैयक्तिक बोलून घेतो. सर, उमरगाचा हा जो लिलाव होतो भाजी मंडई, हा एकमेव भाजी मंडी आहे महाराष्ट्रातली जिथं शेतकऱ्यांची लूट होते. शेतकऱ्याकडून कमिशन स्वरूपामध्ये 10% पैसे वसूल करतात. सर, इतर ठिकाणी सोलापूर, लातूर, गुलबर्गा कुठेही जावं त्या ठिकाणी कमिशन हे जे असतं टक्केवारी हे व्यापाराकडून घेतलं जातं. मग ही पण शेतकऱ्यांची लूट थांबवावी यासाठी आपण काय करणार? आपल्या मागण्याच्या अनुषंगाने आम्ही चर्चा करू, नगर परिषदेशी चर्चा करू, त्याच्यातनं काही सोल्युशन निघतं का बघू त्याच्यामध्ये. सर, निवेदनामध्ये तर 1 सप्टेंबर ही डेडलाईन दिलेली आहे, म्हणजे 1 तारखेला आपल्या सर्व अधिकाऱ्यांच्या कुटुंबाला व सर्व जनतेला स्वच्छ आणि ताज्या स्वरूपामध्ये चांगल्या भाज्या आपल्या घरामध्ये याव्या यासाठी तहसील कार्यालयासमोरच ते आंदोलन करणार आहेत, रास्ता रोको. नाही, आम्ही आजच्या आज ते संबंधित विभागाशी आम्ही बोलून घेतो आणि याच्यामध्ये तात्काळ कार्यवाही करण्यात येईल. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.